माझा समाज बिनडोक्याचा बाजार आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे फक्त संविधान निर्माता नव्हते, तर ते एक चिंतक, समाजशास्त्रज्ञ आणि प्रखर विचारवंत होते. त्यांनी समाजातील विषमता, अंधश्रद्धा आणि अन्याय यांविरोधात आयुष्यभर संघर्ष केला. त्यांनी अनेकदा खंत व्यक्त केली होती की माझा समाज विचार करत नाही, विचार करणे ही त्याची सवयच नाही, त्यामुळे तो बिनडोक्याचा समाज झाला आहे. हे विधान आजही तितकेच प्रासंगिक वाटते. समाज बिनडोक्याचा का झाला? बाबासाहेब म्हणायचे की समाजाने जर विचार करणे थांबवले तर तो गुलामगिरीतच अडकून राहतो. जेव्हा लोक विचार करणे, प्रश्न विचारणे आणि सत्य शोधणे सोडून देतात, तेव्हा ते केवळ अंधानुकरण करणारे बनतात. या समाजात परिवर्तन घडत नाही, उलट तो बाजार बनतो, जिथे माणसाचे मूल्य फक्त स्वार्थ आणि दिखावा होतो. बाबासाहेबांनी शिक्षणाला सर्वात मोठं अस्त्र मानलं. त्यांनी म्हटलं होतं की शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. शिक्षण म्हणजे केवळ नोकरीसाठीच नव्हे, तर स्वतःचा विचार करण्याची ताकद निर्माण करण्यासाठी असते. समाजात ही ताकद निर्माण झाली तर तो कधीही बिनडोक्याचा राहणार नाही. आजच्या डिजिटल आणि ग्लोबल युगातही आपण विचार न करता सोशल मीडियावरील अफवा, अंधश्रद्धा आणि खोट्या प्रचारावर विश्वास ठेवतो. बाबासाहेबांनी शिकवलेली वैज्ञानिक दृष्टी आणि विवेक आज अधिक गरजेची झाली आहे. आपण प्रत्येकाने स्वतःच्या मनात एक बाबासाहेब जागवला तर समाज पुन्हा विचारशील, सजग आणि न्यायप्रिय होईल.